आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 4 वाजताच झाली. 4:45 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि त्यानंतर लागले बेसनचे लाडू बनवायला. तर तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी बेसनचे लाडू का बनवते? कारण आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला आणि गाणगापूरला आणि स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, त्यामुळे मी सकाळी सकाळीच बनवायला घेतलेत. इथे मी तुपात बेसन भाजते, मस्त असं बेसन भाजून झालं, त्यामध्ये मग नंतर साखर आणि थोडीशी विलायची पावडर टाकली आणि मस्त लाडू वळून घेतले. आणि गरमी होती त्यामुळे थोडेसे ना लाडू गरम गरम बांधल्यामुळे थोडेसे असे मेल्ट झाल्यासारखे झाले, पांगल्यासारखे झाले. तर त्यामुळे मग अशा द्रोणमध्ये मी ते लाडू भरून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. त्या अगोदर इथे पेट्रोल पंपवर CNG भरून घेतला गाडीमध्ये आणि त्यानंतर मग एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो. मिसळ घेतली होती आम्ही इथे आणि इथे चाललो आहे माझी आणि पिल्लूची थोडीशी कुरबुर. तर मिसळ तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे, म्हणजे इतकी छान होती ना टेस्टला, खरंच एक नंबर होती. त्यानंतर मग निघालो पुढच्या रूटसाठी आणि उन्हाळा एवढा आहे ना, त्यासाठी म्हटलं रस प्यावा, पण त्या रसवाल्याचा हायजीन बघता तिथेच तो प्लॅन कॅन्सल केला आणि पुढे येऊन आम्ही बदाम शेक घेतला. त्यानंतर निघालो पुढच्या रूटसाठी आणि थेट येऊन पोहोचलो कर्नाटकमध्ये. ते कशासाठी? तर गाणगापूर श्री दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर मस्त दर्शन घेतलं महाराजांचं आणि त्यानंतर अक्कलकोटच्या जे इथं आम्ही होमस्टे घेतला होता तिथे आलो. तिथली ही फोटो फ्रेम पाहून तर खरंच असं साक्षात स्वामी दिसल्यासारखं झालं. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि निघालो स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी वटवृक्ष मंदिराच्या इकडे. तर इथे हे कुत्रं बघा डायरेक्ट गाडीवरच जाऊन बसलं होतं. त्यानंतर मग आम्ही आलो मंदिराच्या साईडला दर्शनासाठी, पण तिथे गेल्यावर कळलं की दर्शनाची एंट्री बंद आहे काही वेळासाठी. तर तरी पण बाहेरच्या बाहेर थोडंसं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं बाकीचं सगळं एक्सप्लोअर करून यावं, फिरून यावं तिथलं थोडंफार. तर मग थोडीफार शॉपिंग पण केली. इथे पादुका वगैरे घेतला मी महाराजांच्या. इथे रांगोळीचे साचे घेतले छोटे छोटे. त्यानंतर मग इथे आलो बाकीचं बघण्यासाठी. ती जिथे महाराजांचा स्टॅच्यू वगैरे आहे ना मोठा, तिथे आलो. मस्त तिथे पण दर्शन झालं महाराजांचं आणि छान छान असे सगळ्यांचे फोटोज काढले. महाराजांबरोबर फोटो काढून खरंच खूप छान वाटलं आणि माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आयुष्यातलं अक्कलकोटला येण्याचं, ते पण आज पूर्ण झालं. त्यानंतर अन्नछत्राच्या इथे एवढी मोठी गर्दी बघून म्हटलं जाऊ दे, बाहेरच जेवण करावं. आणि त्यानंतर परत आलो आम्ही वटवृक्ष मंदिराच्या इकडे. मग वटवृक्ष मंदिराच्या इथे मस्त स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आमचे लेकरं बघा एवढे दमले होते की त्या दोघांनी बसून घेतलं डायरेक्टली आणि मस्त शॉपिंग बिपिंग केलेली सगळं हातात घेऊन बसलाय, देत पण नव्हतं कोण. आणि त्यानंतर आम्ही तिथे पण मग थोडंसं फोटोज वगैरे काढले. इथे हे सुपारीपासून स्वामी महाराज तयार केलेले तिथे पण काढले आणि एक स्वामी चरित्राची पोथी मला घ्यायची होती ती पण घेतली. त्यानंतर तिथेच एका छोट्या भोजनालयात आम्ही जेवण केलं आणि रूमवर आलो.